तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत करंजाला आणि करंजा येथे करंजा ते रेवस या ब्रिजचं आपण काम बघतोय आणि काम एवढं जोरात चालू आहे ना, खूप जोरात चालू आहे. आणि या ठिकाणी तर आपण आता बघू शकताय की वरचे जे गर्डर असतात त्यांचं काम सुद्धा टाकण्याचं काम हे चालू आहे. आणि आता तुम्ही बघता सर्व ब्रिजचं काम हे ॲट ए टाइम चालू आहे. हे बघा, आता बघता पूर्ण रेवसपर्यंत या ब्रिजचं काम हे जोरात चालू आहे. आता आपण करंजाला आहोत आणि जो अटल सेतूवरून आता लेटेस्ट अपडेट असं आहे की अटल सेतूला हा जो रेवस ते करंजा ब्रिज आहे हा अटॅच करण्यात येणार आहे. आणि त्या म्हणजे अटल सेतूवरून आपण डायरेक्ट या ब्रिजला रोड कनेक्ट होणार आहे. त्यातील अर्ध्या रस्त्याचं काम हे आपण बघितलं असेल की कोपटा अटल सेतूवरून आपण कोपटा ब्रिज इथे आलो की त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला नारळीची झाडं लावलेली आहेत आणि एक सुंदर असं रस्त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अटल सेतूवरून हा रस्ता डायरेक्ट या हा जो करंजा ते रेवस हा ब्रिज आहे याला जॉईंट केला जाणार आहे. आणि आपण आता सध्या बघताय या ब्रिजचं काम. हे बघा, आता हा समोर आपण बघताय हा द्रोणागिरी पर्वत, ऐतिहासिक म्हणजे पुरातन काळात ही या द्रोणागिरी पर्वताचा उल्लेख केला जातो. असा या द्रोणागिरी पर्वताच्या जवळून हा ब्रिज आलेला आहे. आणि आपण बघताय आता सर्व पिलर्सचं मेन काम झालेलं आहे. आणि आता हे बघा, या ठिकाणी तर ब्रिजचं काम झालंय आणि इथून आता मेन जे वरचे गर्डर असतात ते टाकण्याचं काम चालू होईल. हे सर्व पिलर्स हे रेडी आहेत, फक्त आता हे जॉईंट करण्याचं काम लवकरच केलं जाईल. आणि आता आपण बघताय ही आपण आता रेवसची साईड बघतोय. रेवस साईडला हे बघा, आता या ठिकाणी ही जोरात काम चालू आहे. म्हणजे काम एवढं जोरात चालू आहे ना की आपण आता 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आलेलो त्यावेळी एवढं काम झालं नव्हतं, परंतु आज आपण बघतोय खूप जोरात काम चालू आहे. म्हणजे आपण बघत असता प्रत्येक पिलरचं सेपरेट काम चालू आहे. प्रत्येक पिलरला वेगळी क्रेन आहे, वेगळे वर्कर आहेत आणि सर्व वेगळं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ब्रिजचं काम जोरात चालू आहे. आता तुम्हाला मी दाखवतो रेवस साईड. आता आपण या ब्रिजच्या आपण करंजेच्या जेटीवरून चालतोय आणि तुम्हाला मी रेवसची साईड दाखवतोय. बघा, तर मित्रांनो, हा जो करंजा ते रेवस हा ब्रिज आहे हा म्हणजे 40 वर्षापूर्वी या ब्रिजची संकल्पना आलेली, परंतु काही कारणास्तव किंवा काही तांत्रिक बाबीमुळं हा ब्रिजचं काम रखडलेलं होतं. परंतु आत्ता 1-1.5 वर्षापूर्वी या ब्रिजला मान्यता मिळाली आणि या ब्रिजचं काम आपण एवढं जोरात बघतो कारण आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की एखादं आपल्याला काम किंवा एखादा प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर 2 वर्षात 2 ते 1.5-2.5 वर्षात तयार होतो. आणि असे मोठमोठे प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारने आपल्या हाती घेतलेले आहेत. आणि आता आपण बघताय रेवस करंजा ब्रिजचं काम हे देखील एवढ्या जोरात चालू आहे ना की आपल्याला विश्वास बसणार नाही की आपल्याला आपलं स्वप्न होतं की उरणकरांचं, अलिबागकरांचं आणि या महाराष्ट्रवासियांचं की हा ब्रिज होईल का नाही होईल, परंतु आज आपण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना बघतोय. तर हे बघा, आता तुम्हाला मी करंजा रेवस साईड दाखवतो. त्या ठिकाणी हे बघा रेवस साईडचं काम. आता हे बघा, आपण हे बघा या ठिकाणी तुम्हाला पहिलं मी लोकेशन दाखवतो. किती सुंदर लोकेशन हे बघा, हा पूर्ण करंजा बंदर आहे. एवढा सुंदर बंदर की हे बघा, म्हणजे भविष्यात हा बंदर म्हणजे एक मेन पॉइंट असणार आहे आपल्या महाराष्ट्राचा. कारण एवढा सुंदर आणि एवढं सुंदर लोकेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बोटी बांधण्याचा कारखाना, या मोठमोठ्या बोटी या ठिकाणी बांधल्या जातात. त्याच्यानंतर त्याच्या पुढं आपल्याला
पुढे गेलो तर मच्छीची जेटी आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला कोळशाची जेटी अशा आणि या ज्या बोटी दिसतात या त्याच्यानंतर पुढं धरमतरची खाडी असे वेगवेगळे स्पॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण अलिबाग साईडची साईड बघूया. हे बघा या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो अलिबाग या ठिकाणी. बघा अलिबाग एकदम जवळ आहे. हे बघा आता अलिबागच्या जवळ म्हणजे ज्या ठिकाणी हा ब्रिज टच होईल तो म्हणजे रेवसला लागून असलेल्या नवखार या गावात हा ब्रिज पहिलं ज्या ब्रिजचं लँडिंग म्हणजे जिथं ब्रिज संपतो तो नवखार गाव आणि मेन स्पॉट हा काही वर्षांनी नवखार गाव हा मेन स्पॉट असणार आहे. तर त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता नवखार गावावरून आता जी नवीन संकल्पना आलेली आहे कोकण एक्सप्रेसवे जो आहे तो मित्रांनो कोकण एक्सप्रेसवे आता हा जो ब्रिज आहे अलिबाग ते रेवस या ब्रिजला हे बघा याच ब्रिजचा कनेक्टिव्ह कोकण एक्सप्रेस आहे. खूप सुंदर असं काम आणि एकदम वेगवान काम. म्हणजे एखादा प्रोजेक्ट हाती घेतला की तो एवढ्या फास्ट मध्ये हल्ली होतो की आपण मागच्या वेळी एक व्हिडिओ टाकलेला याबाबत. त्यावेळी लोक म्हणालेले किंवा काही म्हणालेले की हा ब्रिज व्हायला 5 वर्ष लागतील 6 वर्ष लागतील, परंतु आता प्रत्यक्षात 2 महिन्यात आपण बघू शकता पूर्ण पिलर्सचं काम हे कम्प्लीट आहे आणि आता वरचं जे काम आहे ते चालू आहे. म्हणजे हा ब्रिज आपल्याला दीड ते 2 वर्षाच्या आधीच या ब्रिजवरनं आपण अलिबागला प्रवास करू आणि अलिबागची लोक या ठिकाणी प्रवास करू शकतील. आणि तसंच कोकण एक्सप्रेस पण याच मार्गाला अटॅच आहे. असा हा अलिबाग ते रेवस ते करंजा हा मार्ग आपल्या सगळ्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि सगळ्यांच्या स्वप्नातील हा ब्रिज.